नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांबळे एजी तुम्हाला इतिहास हा विषय इयत्ता 7वीतला शिवपूर्वकालीन भारत हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी इतिहास यामधील दुसरा धडा जो आहे तो शिवपूर्वकालीन भारत हा धडा, त्याचा विस्तार मोठा असल्यामुळे आपण दोन भागांमध्ये हा धडा शिकणार आहे। तर मी भाग 1 आणि भाग 2 असे या धड्याचे दोन भाग केलेले आहेत। तर शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय, तर शिवरायांच्या अगोदर विशेषतः या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या सत्तांचा प्रभाव होता त्या सत्तांविषयी, त्या राजघराण्यांविषयी, त्या कुटुंबांविषयी आपण माहिती मिळवणार आहोत। तर सर्वात प्रथम शिवपूर्वकालीन भारतामध्ये विविध राजसत्ता झाल्या। त्यामध्ये सर्वात पहिली आणि सर्वात मोठी राजसत्ता कोणती असेल तर ती 8व्या शतकात बंगालमध्ये स्थापन झालेले पाल राजघराणे। तुम्हाला इथे दिसतंय बंगालमध्ये पाल राजघराण्याची स्थापना झाली। त्यामध्ये विविध राजे होऊन गेले। गोविंदपाल असेल, गोविंदपाल हा सगळ्यात प्रसिद्ध राजा होता त्यांचा। तर ह्या पाल राजघराण्याची सत्ता झाली आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर फक्त उत्तर भारत नाही किंवा फक्त पूर्व भारत नाही, तर उत्तर भारत, पूर्व भारत, मध्य भारत आणि त्यातला काही दक्षिणेचा भाग सुद्धा याच्या आधिपत्याखाली होता। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं राजघराणं म्हणजे मध्य भारतामधलं गुर्जर आणि प्रतिहार हे जे घराणं होतं, मध्य भारतामध्ये गुर्जर आणि प्रतिहार राजघराण्याची सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली होती। या गुर्जर आणि प्रतिहारांनी सुद्धा फार मोठा कालावधी या महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये किंवा साधारणतः उत्तर भारताचा, मध्य भारताचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी व्यतीत केलेलं होतं। त्यानंतर उत्तर भारतात राजपूत घराणं उदयाला आलं। या राजपूत घराण्यामध्ये गहडवाल आणि परमार जी घराणी होती, या दोन घराण्यांनी विशेष प्रकारे आपली राजसत्ता स्थापन करण्याचा आणि बळकट करण्याचा प्रयत्न केलेला होता। हा कुठे प्रयत्न होता? हा उत्तर भारतातला प्रयत्न होता। त्यानंतर चौहान राजघराण्यातील पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान जो होता, हा सर्वात पराक्रमी राजा किंवा त्याने जो विस्तार केला चौहान घराण्याचा, हा चौहान घराण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर त्याने केला होता। तराईच्या पहिल्या युद्धात आपल्या युद्ध कौशल्याच्या बळावर या पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केलेला होता। पण दुसऱ्या युद्धात गाफील राहिल्याने मोहम्मद घोरीने अधिक प्रयत्न करून त्यापेक्षा या पृथ्वीराज चौहानचा पराभव केला। तुम्हाला इथे दिसेल उत्तर भारतामध्ये गहडवाल आणि परमान राजघराणा आहे आणि चौहान राजघराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं, तो आहे पृथ्वीराज चौहान। त्यानंतर पुढचं राजघराणं ते म्हणजे दक्षिण भारताकडे आता आपण येऊ। आतापर्यंत आपण बघत होतो ते साधारण इथून वरपर्यंत हे मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये होतं। मग साधारण बंगालमधलं पाल राजघराणं असू द्या किंवा मध्य भारतामध्ये गुर्जर आणि प्रतिहार असू द्या, उत्तर भारतामध्ये गहडवाल आणि परमार घराणे असू द्या किंवा पृथ्वीराज चौहान असू द्या, यांचं जे कार्यक्षेत्र होतं ते साधारणपणे मध्य भारत आणि उत्तर भारत या दरम्यान होतं, जर का आपण भारताचा नकाशा पाहिला तर। त्यानंतर पुढचं राजघराणं आहे ते म्हणजे दक्षिण भारतातलं, ते आहे तमिळनाडू येथील चोळ राजघराणे। आता चोळ राजघराणे जे होतं त्याचा महत्त्वाचे राजे किंवा ज्यांनी या राज्याचा खऱ्या अर्थाने विस्तार केला ते राज्य होतं ते म्हणजे राजराज पहिला हा राजा होता आणि राजेंद्र पहिला हा सुद्धा महत्त्वाचा राजा होता। आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे आणि श्रीलंका बेटे त्यांनी ताब्यात घेतलेले होते। विचार करा की एवढं प्रचंड म्हणजे प्रगत त्यांच्याकडे आरमार होतं की त्यांनी श्रीलंकेपर्यंत मजल मारली होती आणि श्रीलंकेपर्यंत मजल मारून श्रीलंका हे सुद्धा बेट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजेच काय, याचा अर्थ की हे घराणं एवढं प्रबळ होतं की यांच्या सत्तेचा विस्तार हा भारताच्या बाहेर, म्हणजे आज जो आपण भारत पाहतो, जो आपला पॉलिटिकल इंडिया ज्याला आपण म्हणतो, म्हणजे राजकीय भारत जो म्हणतो, त्याची सीमा जी आहे त्या सीमेच्या बाहेर याने विस्तार केलेला होता। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं घराणं म्हणजे कर्नाटकातील होयसळ घराणे। आता त्यातील महत्त्वाचा राजा होता तो म्हणजे विष्णुवर्धन। या विष्णुवर्धन राजाने आपल्या होयसळ राजघराण्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला इथे दिसतंय कर्नाटकातील होयसळ राजघराणे या ठिकाणी दाखवलेला आहे मी। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्रातील पुढचं प्रमुख, आता महाराष्ट्राचं जर का आपण महाराष्ट्रामध्ये यायचं म्हटलं तर महाराष्ट्रामधले प्रमुख राजे कोणते होते, फक्त महाराष्ट्राचा विचार जर का आपण करायचा म्हटला तर त्यामध्ये प्रमुख राजे होते राष्ट्रकूट। हा राष्ट्रकूट हे पहिलं घराणं होतं ज्यांनी महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने वास्तविकपणे आपली सत्ता प्रस्थापित केली। त्यातील महत्त्वाचे राजे होते गोविंद तिसरा आणि कृष्ण तिसरा, हे महत्त्वाचे राजे होते।
त्यानंतर राष्ट्रकूटानंतरची सत्ता जी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने स्थापन झाली ती म्हणजे शिलाहार घराणे, आणि त्याची 3 घराणे झाली. आता या घराण्याची 3 घराणे झाली म्हणजे आपल्या कुटुंबाचे ज्याप्रमाणे भाग होतात, मग आपले काका समजा वेगळे होतात, त्यानंतर आपले अजून समजा दुसरे काका असतील ते वेगळे होतात आणि ते आपलं नवीन घर बांधतात. त्याप्रमाणे या शिलाहार जे घराणे होतं त्या 3 भागात त्यांनी आपली विभागणी केली. एक घराणं गेलं उत्तर कोकणामध्ये, म्हणजे साधारण ठाणे आणि रायगड हा जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. दुसरं राजघराणं गेलं दक्षिण कोकणमध्ये, म्हणजे अगदी सिंधुदुर्ग वगैरे हा जो भाग आहे आपण त्याला दक्षिण कोकण असं म्हणतात, रत्नागिरी सिंधुदुर्ग याला दक्षिण कोकण असं म्हणतात. त्यानंतर तिसरं राजघराणं गेलं ते म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी तिसरं राजघराणं आपलं गेलेलं होतं. ते म्हणजे शिलाहार घराणं. आणि त्यानंतर याने आपल्या सत्तेचा विस्तार केलेला होता तुम्हाला दिसेल, म्हणजे याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र हा शिलाहार घराण्याने आपल्या ताब्यात घेतलेला होता या 3 ठिकाणाहून. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील शेवटची राजवट ज्याला म्हणता येईल किंवा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला सुवर्णकाळ ज्याला म्हणतात ते म्हणजे यादव घराणं. शेवटचे राजवट कोणतं आहे? यादव घराणं. या यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी देवगिरी, म्हणजे आजचं जे औरंगाबाद आहे हे औरंगाबाद ही याची राजधानी होती. मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ म्हणजे यादव काळ मानला जातो. तर मित्रांनो, आपल्याला पुढे बघायची आहेत ती म्हणजे वायव्येकडील जी काही आक्रमणं आहेत ती वायव्येकडील आक्रमणाचा आपण अभ्यास करणार आहे. आता हे एवढं तुम्ही लिहून घेतलंच असेल आतापर्यंत, लिहून घेण्याचा प्रयत्न करा मी जे देतो ते. आणि वायव्येकडील जे राजघराणा आहे त्याचा आपण अभ्यास करतोय. वायव्येकडील आक्रमणे जी झाली भारतावर त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. पुढचा मुद्दा आहे वायव्येकडील आक्रमणे हा एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. याच्यानंतर येणारा पुढचा आपल्याला मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे उत्तरेकडील सुलतानशाही. उत्तरेकडील सुलतानशाही. या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतरचा मुद्दा आपण बघायचा आहे तो म्हणजे विजयनगरचे राज्य. विजयनगरचे राज्य, त्याची स्थापना कशा प्रकारे झाली, कोण प्रमुख राजे होते त्याची आपल्याला माहिती मिळवायची आहे. विजयनगरचे राज्य आणि विजयनगरच्या राज्यातला महत्वाचा राजा तो म्हणजे कृष्णदेवराय. याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या राजांविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे, या घटनांविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता वायव्य भाग जो आहे आपला, जर का आपण भारत पाहिला तर दिशा तुम्हाला माहित आहेत, ही पूर्व दिशा असते, त्यानंतर ही असते पश्चिम, त्यानंतर इकडची दिशा उत्तर असते आणि इकडची दिशा दक्षिण असते. त्यानंतर आग्नेय, त्यानंतर इथे नैऋत्य आणि इथे असते वायव्य दिशा. या वायव्य भारताकडून म्हणजे साधारणपणे आपला जो जम्मू काश्मीर हा जो भाग तुम्हाला दिसतो त्याकडचा जो भाग आहे तिथून कशा प्रकारे आक्रमणं झाली तो आपल्याला पाहायची आहेत. आता मध्यपूर्वेत आणि आक्रमण का झाली याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता मध्यपूर्वेत अरबांचा उदय झाला होता. आता अरब म्हणजे कोण, तर मुस्लिम धर्माची साधारण स्थापना झाल्यानंतर मोहम्मद पैगंबराने त्या ठिकाणी मुस्लिम धर्माची स्थापना केली. आणि मुस्लिम धर्माची स्थापना केल्यानंतर ज्या टोळ्या होत्या त्या प्रत्येक टोळ्याने ठरवलं की आता आपण आपली राजसत्ता स्वतःची स्थापन करायला घ्यायची. आणि राजसत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. पण त्यांचा जो काही म्हणजे भाग होता तो भाग एवढ्या प्रमाणावर म्हणजे प्रगत नव्हता, किंवा ज्याला आपण काय असं म्हणू की सदन नव्हता, किंवा ज्याप्रमाणे तो भाग उत्कर्ष व्हायला होता त्याप्रमाणे झाला नव्हता. मग त्यांचं लक्ष साधारणतः कुठे आलं की हा जो भाग आहे जास्त प्रगत आहे. त्यानंतर ह्या भागाविषयी त्यांनी ऐकलं होतं अरब व्यापाऱ्यांकडून. कारण का तर आपला व्यापार अधिक हडप्पा काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वीपासून म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होण्या अगोदरपासून त्यांच्याशी व्यापार चालायचा. त्यामुळे हा सदन भाग आहे, या भागाचा उत्कर्ष झालेला आहे, इथे प्रचंड श्रीमंती आहे, हे लक्षात घेऊन
या सर्वांनी ठरवलं की आपण आक्रमण करायची, ती म्हणजे भारताकडचा जो भाग आहे भारताकडील त्या भारताच्या भागावर आक्रमण करायची. आता मध्यपूर्वेत अरबांचा उदय झाला, वायव्येकडील आक्रमण मग सुरू झाली. मध्य आशियामध्ये, म्हणजे आशिया आपण बघतो, आशिया खंड आहे, आणि आशिया खंडामधला मध्य आशियामध्ये साधारणतः तुर्क, त्यानंतर अफगाण आणि मुघल भारतात यायला सुरुवात झाली आणि त्याने आपली हळूहळू सत्ता स्थापन करायला भारतामध्ये सुरुवात केली. बघा, म्हणजे इंग्रज येण्याच्या अगोदरचा जो कालखंड आहे तो आपण सर्व बघतोय, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ते येण्याच्या अगोदरच तुर्क, अफगाण आणि मुघल भारतात आले आणि आपली सत्ता स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि भारतावरचं पहिलं आक्रमण जर का कोणी केलं असेल तर ते केलं होतं तुर्क सत्ताधीशांनी. तुर्क जे होते हे तुर्क सत्ताधीशाने आपल्या भारतावर पहिल्यांदा, म्हणजे भारतावरचं पहिलं परकीय जर का आक्रमण आपण म्हटलं तर ते होतं तुर्क सत्ताधीशांचं. त्याच्यामध्ये गझनीचा जो सुलतान होता, गझनीचा मोहम्मद ज्याला म्हणायचे, या गझनीच्या मोहम्मदाने भारतातील जी प्रमुख मंदिरं होती ती प्रमुख मंदिरं लुटण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये मथुरा आलं, वृंदावन आलं, कनौज आलं आणि सोमनाथ जे गुजरात येथे आहे, सोमनाथ तर इतक्या वेळेला त्याने लुटलं या गझनीच्या मोहम्मदाने की त्याला सीमा नव्हती, एवढ्या प्रमाणात त्याने ते लुटलं. मग यामागे काही म्हणजे अशी धार्मिक भावना होती का? तर धार्मिक भावना अजिबात नव्हती. तर काय व्हायचं, यांना असा पत्ता लागला होता, यांना असं माहीत झालं होतं की हा जो म्हणजे भारत हा देश आहे, या भारतातली जी काही सर्व संपत्ती आहे ती सर्व संपत्ती मंदिरात लपवली जाते, किंवा मंदिरात मोठ्या प्रमाणावर त्या देवदेवतांच्या अंगावर दागदागिने असतात, सोन्याचे, चांदीचे किंवा इतर, आणि हा सगळा पैसा या मंदिरामध्ये आहे याची जाणीव त्यांना झाल्यामुळं त्यांनी अनेक वेळा एकच मंदिर अनेक वेळा लुटण्याचा प्रयत्न केला होता, गझनीचा सुलतान जो होता मोहम्मद त्याने. त्यानंतर उत्तरेकडील सुलतानशाही. आता हे झालं आपण वायव्येकडील पाहिलं. आता उत्तरेकडून सुद्धा काही सत्ताधीश आपल्या भारतामध्ये आले. त्यामध्ये 11व्या शतकात घूर घराणं त्या ठिकाणी स्थापन झालं आणि या घूर घराण्यातील एक शूर असा आपण ज्याला म्हणूया की मोहम्मद घोरी, या मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. आता आक्रमण करून थांबला नाही, म्हणजे अगोदर जर गझनीचा सुलतान तुम्ही पाहिला तो यायचा आणि लूट करून परत जायचा, पण हा जो मोहम्मद घोरी होता, या मोहम्मद घोरीने फक्त प्रदेश लुटले नाहीत, तर प्रदेश लुटल्यानंतर त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे काय, तर तो त्या ठिकाणी थांबला आणि आपली व्यवस्थित सत्ता लावून, म्हणजे अगदी पद्धतशीरपणे त्या ठिकाणी सरदार नेऊन, त्या ठिकाणी आर्मी म्हणजे आपली जी सैन्य आहे ते नेऊन, हे सैन्य नेऊन त्याने ती सत्ता स्थापन केली. आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आपले काही प्रमुख आणि विश्वासू सरदार होते त्यांची सुद्धा नेमणूक त्याने त्या ठिकाणी केली. त्यातील एक महत्वाचा होता तो म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. या कुतुबुद्दीन ऐबकाची नेमणूक त्याने या भारताच्या काही भागामध्ये, म्हणजे उत्तर भारत आणि मध्य भारत जो आहे ते जे प्रांत आहेत ते प्रांत त्याने त्या कुतुबुद्दीन ऐबकाकडे दिलं. आता कुतुबुद्दीन ऐबक हा खरं तर गुलाम होता. हा गुलाम असणारा जो व्यक्ती आहे तो सैन्यात दाखल होतो, म्हणजे अगोदर याची विक्री केली जाते. ती विक्री कोण स्वीकारतं, तर मोहम्मद घोरी त्याला विकत घेतो. विकत घेतल्यानंतर तो काय करतो, सैन्यामध्ये दाखल त्याला करतो, आपल्या अंगरक्षकांमध्ये, आणि अंगरक्षकांपासून विश्वासू सेवक ते अगदी सेनापती अशी एक एक मजल मारता मारता तो पुढे जातो. आणि पुढे जाऊन मग या कुतुबुद्दीन ऐबक हा ज्या वेळेला मोहम्मद घोरीचा मृत्यू होतो, तो मृत्यू झाल्यानंतर सम्राट म्हणून या सगळ्या भागाचा, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा सम्राट म्हणून तो दिल्लीचा सत्ताधीश होतो. विचार करा, एक सामान्य गुलाम, म्हणजे त्याला गुलाम वंश असं म्हणतात, या सामान्य गुलाम वंशातला एक व्यक्ती आपल्या कर्तबगारीच्या जोरावर हा दिल्लीचा सत्ताधीश झालेला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, यातून आपण काय घ्यायची शिकवण, तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही प्रयत्न केले तर. त्यानंतर तुम्हाला माहित आहे का, हा जो घटक आहे तो तुम्ही पाहणार आहे. आता त्यानंतर शेवटचा सुलतान, आता सुलतान घराण्यातला शेवटचा सुलतान, अजून मोगल घराणं सुरू झालेलं नाही, अजूनपर्यंत आपण हे आक्रमणच पाहतोय. वायव्येकडील आक्रमण, त्यानंतर उत्तरेकडील आक्रमण, हे आक्रमणच आपण अजून पाहतोय. आपण अजून मोगल कालखंडाला सुरुवात झालेली नाही, लक्षात ठेवा. आणि शिवरायांच्या कालखंडाला सुद्धा सुरुवात झालेली नाही. शेवटचा सुलतान होता तो म्हणजे इब्राहिम खान लोधी. आता इब्राहिम खान लोधी हा शेवटचा सुलतान होता. आता शेवटच्या सुलताना विरुद्ध मग मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये असंतोष व्हायला लागला की एवढी मोठी सत्ता सांभाळायची म्हणजे काय सामान्य गोष्ट नव्हती. अगदी मध्य भारत होता, उत्तर भारत होता, दक्षिण भारत होता, हे सगळे सत्ताधीश सांभाळले, सातत्याने आक्रमण, युद्ध, लढाया, आणि त्यामुळं अनेक छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या त्या घडत गेल्या. आणि त्यातलाच एक दुसरा होता तो म्हणजे लोधी घराण्यातलाच एक वंशज होता, त्याला
ह्या इब्राहिम खान लोधीचा म्हणजे पराभव करायचा होता थोडक्यात, किंवा त्याला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. मग म्हणून त्याने काय केलं की बाबर जो होता तो भारताच्या बाहेरचा सत्ताधीश होता, आणि भारताच्या बाहेरचा असणाऱ्या सत्ताधीशाला त्याने भारतामध्ये बोलवलं या इब्राहिम खान लोधी विरुद्ध लढाई करण्यासाठी, आणि त्या लढाईमध्ये बाबर विजयी झाला. आता तुमच्या लक्षात येते का? वायव्येकडील आक्रमण झाली, त्यानंतर उत्तरेकडील सुलतानशाही होत गेली, आणि या सुलतानशाहीच्या शेवटच्या कालखंडामध्ये जो इब्राहिम लोधी होता, या इब्राहिम लोधीचा पराभव कोणी केला? तर बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला. ही आहे पानिपतची पहिली लढाई. आपण पानिपत हा मला वाटतं सिनेमा पाहिला असेल किंवा नसेल, तुम्ही पाहिला नसेल तर बघा, तुम्हाला मिळाला तर. त्यामध्ये जे युद्ध दाखवलं पानिपतचं, मराठ्यांचं आणि मोगलांचं, हे तिसरं युद्ध होतं. पहिलं युद्ध जे झालं ते बाबर आणि इब्राहिम खान लोधी याच्यामध्ये झालं, आणि त्यानंतर बाबर भारतात आला, तो स्थिरावला, त्याने आपल्या राजघराण्याची स्थापना भारतामध्ये केली, आणि आपण जे म्हणतो मोगल राजघराणं, हे मोगलांची सुरुवात, मुघल कालखंडाला सुरुवात ह्या बाबराच्या विजयापासून होते, आणि अशा प्रकारे इथे सुलतानशाहीचा शेवट झाला आणि मुघल कालखंडाला प्रारंभ झाला. आता त्या दरम्यानच आता आपण पुन्हा एकदा दक्षिण भारताकडे येऊया. म्हणजे आपला महाराष्ट्र सुरू होतो तिथपासूनचा जो भाग आहे त्याला दक्षिण महाराष्ट्र म्हणतात. आता या दक्षिणेमध्ये विजयनगरचं राज्य जे होतं, ते विजयनगरचं राज्य हे दोन प्रबळ राज्य दक्षिणेत उदयाला आली. एक पहिलं राज्य होतं ते म्हणजे विजयनगर, आणि दुसरं राज्य होतं ते म्हणजे बहमनी. आता हे बहमनी राज्य स्थापन झाल्यानंतर त्याला प्रतिस्पर्धी म्हणून विजयनगरचं राज्य होतं. विजयनगर मधले दोन प्रमुख सत्ताधीश होते ते म्हणजे हरिहर आणि बुक्क, हे दोघे भाऊ होते. आता हे दोन भावंड जे आहेत ती मोहम्मद तुगलक म्हणजे दिल्लीचा जो सुलतान होता त्या दिल्लीच्या सुलतानाच्या अधिपत्याखाली होते, हरिहर आणि बुक्क. आणि अशा प्रकारे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये त्यांची प्रदीर्घ सत्ता केल्यानंतर ज्यावेळेला दिल्लीची सत्ता खिळखिळी झाली, म्हणजे काय तर त्या सुलतानाचं, त्या राजाचं जसं वर्चस्व हळूहळू संपू लागलं, मग प्रत्येक सरदार, जे प्रबळ सरदार होते ते उदयाला आले, आणि त्यामध्ये ज्यांच्याकडे दक्षिणेकडचा कारभार पाहण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती ते होते हरिहर आणि बुक्क. या हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगरचं साम्राज्य त्यांनी स्थापन केलं, आणि आपली राजधानी ठेवली ती म्हणजे हम्पी. आणि यातला पहिला राजा झाला तो म्हणजे हरिहर. हरिहर हा पहिला राजा झाला, हरिहरने स्थापना केली. आणि दुसरा राजा बुक्क झाला, बुक्कने त्या सत्तेचा विस्तार केला, त्याचा भाऊ पहिला राजा हरिहर, त्यानंतर त्याचा दुसरा भाऊ तो म्हणजे बुक्क. हरिहरने स्थापना केली, या दोघांनी खरं तर स्थापना केली, पण हरिहरने राज्य व्यवस्थितपणे बांधण्याचा प्रयत्न केला, बुक्काने त्याचा विस्तार केला, आणि खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ज्याला म्हणता येईल विजयनगरच्या राज्यातला, किंवा अगदी परदेशात सुद्धा ज्यांची ख्याती पोचली ज्या राजाची. आणि ज्या राजाच्या दरबारात स्वतः कोण होतं, तेनालीराम नावाचा एक मुत्सद्दी ज्याच्या दरबारात होता तो म्हणजे कृष्णदेवराय. आणि या कृष्णदेवराय हा 1509 मध्ये, म्हणजे शिवरायांच्या अगोदरचा सगळा कालखंड आपण पाहतोय, शिवरायांचा अजून जन्म सुद्धा नाहीये, तर शिवरायांच्या अगोदरच्या कालखंडाचा आपण अभ्यास करतोय. कृष्णदेवराय हा तिथे गादीवर आला. याचं राज्य पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत त्याचं हे राज्य पसरलेलं होतं. आता याचे काही गुण आहेत, कारण काय एवढं राज्य मोठं सांभाळायचं म्हणजे काय ही साधी सुधी गोष्ट नव्हती. तर त्याच्यामध्ये काही गुण होते. काय गुण होते तर तो विद्वान होता प्रचंड मोठा. त्यानंतर आमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ त्याने लिहिला होता. म्हणजे कसं राज्य करावं, राजाने कसं वागावं, कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, म्हणजे अगदी राजाने जनतेसोबत कसा त्याचा व्यवहार असावा, आपल्या राजकोषाचा कसा उपयोग करावा, हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. तर त्याचबरोबर त्याने राम आणि विठ्ठलांची 1000 मंदिरं बांधली होती. विजयनगर या राज्यामध्ये त्याने राम आणि विठ्ठलांची 1000 मंदिरं बांधलेली होती. विजयनगरचा शेवटचा राजा तो होता राजा रामराय. आणि हा राजा रामराय जो होता त्याने सुद्धा विस्तार करण्याचा प्रयत्न केला, पण तो एवढा प्रबळ नव्हता किंवा एवढा शक्तिशाली नव्हता, किंवा अनेक वर्ष राज्य केल्यामुळे एक सुस्तावलेपणा येतो तो होता. आणि त्यामुळं आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आणि बरीदशहा ही जी होती या चौघं एकत्र आले, आणि या चौघांनी मिळून या राजा रामरायाचा पराभव केला.
1565 मध्ये हा पराभव झाला आणि विजयनगरचं एक वैभवशाली राज्य संपुष्टात आलं. आजही ज्यावेळेला इतिहासकार म्हणतात की शिवरायांसमोर असा कोणता आदर्श होता, तर हा आदर्श होता तो म्हणजे कृष्णदेवराय यांनी स्थापन केलेला किंवा यांनी विस्तारलेला राज्याचा शिवरायांच्या मनात विजयनगर सारखं समृद्ध राज्य स्थापन करण्याचा मानस होता. अशा प्रकारे तुम्ही हा भाग पहिला पाहिलात.